मित्रांनो, सध्या भारतात सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे इथेनॉलची. E20 फ्युएल आता कंपल्सरी केलंय. त्याला सरकारने एक प्रयोग असल्याचं म्हटल्यामुळं सगळीकडे गोंधळी झाला होता. त्यानंतर सरकारने परत म्हणलं की हा प्रयोग नाहीये, तर पूर्ण टेस्टिंग करून घेतलेला निर्णय आहे. सोबतच सगळीकडे E85 वर चालणाऱ्या गाड्यांची चर्चा सुरू आहे. 100% इथेनॉलच्या गप्पाही कानावर पडतायत. पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग करण्यावरून भरपूर काही सुरू आहे. पण या सगळ्या डिझेलकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष होतंय. पण आपलं दुर्लक्ष होतंय म्हणून बाकीचे देश शांत बसलेत असं नाहीये. जगात असा एक देश आहे जिथं आता डिझेलमध्ये चक्क 50% पाम तेलाचं ब्लेंडिंग कंपल्सरी केलंय. म्हणजे आपण जे तेल स्वयंपाकाला वापरतो त्यावर आता गाड्या धावणार आहेत. हा देश म्हणजे इंडोनेशिया. आता डिझेलमध्ये पाम तेल म्हणल्यावर तुमच्या मनात अनेक प्रश्न आले असतील. पहिले तर हे खरंच पॉसिबल आहे का? यामुळे गाड्यांना नुकसान तर होत नाहीये ना? ही टेक्नॉलॉजी कशी काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे असं काही होऊ शकतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की इंडोनेशियामध्ये नेमकं काय घडलंय आणि B50 हा काय प्रकार आहे. जसं E20 म्हणजे 20% इथेनॉल असं असतं, तसं B50 मधल्या Bचा अर्थ बायोडिझेल असा आहे आणि 50 म्हणजे अर्थातच 50%. B50 इंधन म्हणजे असं डिझेल ज्यात 50% बायोडिझेल असतं आणि 50% नॉर्मल डिझेल. इंडोनेशिया सरकारने नुकतंच हे देशभरातल्या पेट्रोल पंपांवर अनिवार्य केले. म्हणजे तिथे आता संपूर्ण देशात साधं डिझेल मिळणारच नाही. फक्त B50 हेच डिझेल मिळणार. त्यांनी हे करण्यामागचा मूळ उद्देश आपल्यासारखाच बाहेरून येणाऱ्या कच्च्या तेलावरची डिपेंडन्सी कमी करणं असा आहे. टीव्ही9च्या रिपोर्टनुसार या एका निर्णयामुळे इंडोनेशियाचे तब्बल 150 ट्रिलियन इंडोनेशियन रुपये वाचणार आहेत. भारतीय रुपयांमध्ये मोजायचं झालं तर हा आकडा हजारो कोटींमध्ये जातो. बरं, इंडोनेशियामध्ये याआधी पूर्णपणे साधं डिझेल मिळत होतं का? तर तसंही नाही. इंडोनेशियामध्ये सध्या B40 डिझेल मिळतंय. म्हणजे त्यात 40% बायोडिझेल मिक्स असतं. हेच आता वाढवून 50% करणार आहेत. आता मेन मुद्दा म्हणजे हे पाम तेल गाडीच्या इंजिनमध्ये कसं काम करतं आणि जर गाडीत टाकलेलं चालतंय, तर आपण मार्केटमधून पाम तेल आणून 50-50 मिक्स करून टाकू शकतो का? अजिबात नाही. पाम तेल आपण डायरेक्ट डिझेलमध्ये मिक्स करू शकत नाही किंवा गाडीच्या इंजिनमध्ये देखील डायरेक्ट टाकू शकत नाही. कारण पाम तेलाची डेन्सिटी म्हणजे घनता आणि चिकटपणा हे दोन्ही सामान्य डिझेलपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे डायरेक्ट इंजिनमध्ये पाम तेल टाकलं तर इंजिन जॅम होणार. पाम तेलाला डिझेलमध्ये मिक्स करण्यासाठी एक खास प्रक्रिया पार पाडली जाते. याला ट्रान्स एस्ट्रिफिकेशन म्हणतात. त्यात पाम तेलावर मिथेनॉल सारख्या एखाद्या अल्कोहोलिक लिक्विडची आणि एका कॅटलिस्टची रासायनिक प्रक्रिया केली जाते. यामुळे मग पाम तेलात असणारं जाड असं ग्लिसरीन हे बाजूला होतं आणि उरलेलं पातळ तेल हे अगदी डिझेल सारखंच असतं. याला मग बायोडिझेल म्हणतात. हे पाम तेलापासून बनवलेलं बायोडिझेल मग रिफायनरीमध्ये सामान्य डिझेल सोबत 50-50% प्रमाणात मिसळलं जातं. यावर खरं तर बऱ्याच वर्षांपासून रिसर्च सुरू आहे. त्यामुळे आता ही टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे की हे B50 ब्लेंडचं डिझेल गाडीला नॉर्मल डिझेल सारखीच ताकद आणि मायलेज देतं. शिवाय याचा फायदा म्हणजे बायोडिझेल असल्यामुळे त्याचं कार्बन इमिशन देखील अगदी कमी आहे. सो पर्यावरणासाठी पण ते फायद्याचं ठरतं. आधी सांगितलं तसं इंडोनेशियाने काय डायरेक्ट B50 ला उडी घेतली नाही. आधी तिथं B40 इंधन चालूच होतं. एका आकडेवारीनुसार या वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल महिन्यातच इंडोनेशियामध्ये तब्बल 4.5 मिलियन किलोलिटर B40 डिझेलचा यशस्वी वापर करण्यात आला. सरकार आणि तेल कंपन्यांनी मिळून कितीतरी वर्षांपर्यंत इंजिनची क्षमता, पॉवर आउटपुट आणि इंधनाच्या गुणवत्तेची चाचणी केली होती. त्याचंच हे फलित. जेव्हा सरकारला B40 बद्दल कॉन्फिडन्स आला, तेव्हा त्यांनी मग 50% ब्लेंडिंगकडे जाण्याचा निर्णय घेतला. सध्या इंडोनेशियाच्या बाजारपेठेत जो B40 चा जुना स्टॉक उरलाय, तो संपेपर्यंत विकण्याची परवानगी सरकारने दिली आहे. जेणेकरून इंधन पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही. एकदा का हा जुना स्टॉक संपला, की पूर्ण इंडोनेशियात फक्त आणि फक्त B50 डिझेलच उपलब्ध असेल. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या डिझेलमुळे गाड्यांना नुकसान होत नाही का? डिझेल इंजिनची रचना खरं तर एका विशिष्ट केमिकल प्रॉपर्टी असणाऱ्या इंधनासाठी केलेली असते. त्यात काही जरी मिक्स झालं तरी त्याचा इंजिनवर परिणाम होणार हे फिक्स असतं. जेव्हा आपण डिझेलमध्ये 50% बायोडिझेल मिक्स करतो, तेव्हा काही तांत्रिक अडचणी नक्कीच येऊ शकतात. बायोडिझेलचा सगळ्यात मेन तोटा म्हणजे तो हवेतला ओलावा म्हणजे मॉइश्चर खूप लवकर शोषून घेतं. इथेनॉलच्या बाबतीत देखील हाच प्रॉब्लेम आहे. जर इंधनात पाण्याचा अंश वाढला तर इंजिनच्या आत गंज लागण्याची किंवा फंगस तयार होण्याची शक्यता असते, ज्यामुळे गाड्यांचे फ्युएल फिल्टर्स आणि इंजेक्टर्स ब्लॉक होऊ शकतात. याशिवाय जुन्या गाड्यांच्या इंजिनमधले रबरी पाईप्स, गॅस्केट्स आणि सील्स बायोडिझेलमुळे लवकर झिजून खराब होऊ शकतात. एकूणच इथेनॉलमुळे जे जे धोके असल्याचं म्हटलं जातंय ते सगळे या पाम तेलाच्या बायोडिझेलमुळे देखील होऊ शकतं.
इंडोनेशियाच्या सरकारने यामुळेच आता नवीन नियम लागू केलेत. यामध्ये तेल कंपन्यांना आता अत्यंत उच्च दर्जाच्या आणि शुद्ध पाम तेलापासूनच बायोडिझेल तयार करण्याचे निर्देश दिलेत. यामध्ये पाण्याचं प्रमाण जवळपास 0 असेल आणि याची शेल्फ लाईफ देखील खूप जास्त असेल. सोबतच नवीन जनरेशनच्या गाड्या या आधीपासूनच नव्या प्रकारच्या बायोडिझेलसाठी सक्षम असतील अशा बनवल्या जात आहेत. कार कंपन्या देखील इंजिनच्या मटेरियल्समध्ये असे बदल करतायत ज्यामुळे B50 इंधन वापरलं तरी इंजिनचं नुकसान होणार नाही. थोडक्यात सांगायचं तर नवीन इंधनासाठी नव्या प्रकारचे इंजिन तयार केले जात आहेत जेणेकरून गाड्यांचं नुकसान होणार नाही. आता सगळ्यात मेन मुद्दा, भारतात हे लागू होऊ शकतं का किंवा भारतात असं करणं शक्य आहे का? या दोन्हीचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. सध्या तरी भारतासाठी हे अजिबातच शक्य नाही, कारण भारताची आणि इंडोनेशियाची भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. इंडोनेशिया हा देश पाम तेलचा किंग आहे. सगळ्यात जगात पाम तेलाचं सगळ्यात जास्त उत्पादन म्हणजे जवळपास 60% उत्पादन एकट्या इंडोनेशियामध्ये होतं. तिथे लाखो हेक्टर जमिनीवर फक्त पामच्या झाडांची लागवड केलेली आहे. चीन, युरोपसह जगभरातील कितीतरी देश आणि आपण म्हणजे भारत सुद्धा पाम तेलासाठी मोठ्या प्रमाणात इंडोनेशियावर डिपेंड आहे. म्हणजे त्यांच्याकडे जाळायला म्हणलं तरी भरपूर प्रमाणात पाम तेल उपलब्ध आहे. पण आपलं तसं नाही. आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग यामुळे करतोय कारण ते आपण इथे मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो. पाम तेल आपण आधीच आयात करतोय. इथे लोकांना खायला तेल मिळत नाही, डिझेलमध्ये कुठून टाकणार? आणि डिझेलमध्ये टाकण्यासाठी पाम तेल आयात करण्यापेक्षा त्यापेक्षा स्वस्तात आपण डायरेक्ट डिझेलच आयात करू शकतोय. सो डिझेलमध्ये पाम तेल मिसळणं हे आपल्यासाठी परवडणारं पण नाही आणि शहाणपणाचं पण नाहीये. पण मग म्हणून काय आपण डिझेलमध्ये काहीच मिक्स करणार नाही असंही नाही. भारताकडे जसा पेट्रोलसाठी प्लॅन आहे तसाच डिझेलसाठी पण आहे. भारत सरकार डिझेलमध्ये पाम तेलाऐवजी इतर टाकाऊ आणि अखाद्य गोष्टी मिसळण्याचा विचार करत आहे. यामध्ये सगळ्यात मेन तर वापरलेलं खाद्यतेल म्हणजे यूज्ड कुकिंग ऑइल, जट्रोफा म्हणजे रतनजोत किंवा मोगली एरंड आणि अशा प्रकारच्या इतर वृक्षांच्या तेलाचा समावेश आहे. तुम्हाला माहिती नसेल पण भारत सरकार सध्या RUCO म्हणजे रिपर्पज्ड यूज्ड कुकिंग ऑइल नावाचा एक उपक्रम राबवत आहे. यामध्ये मग देशभरातले मोठे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधून वापरलेलं तेल गोळा केलं जात आहे आणि त्यावर प्रक्रिया करून त्याचं बायोडिझेल बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासोबतच डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल टाकण्याचा देखील प्रयोग सुरू आहे. आता आयसोब्युटेनॉल म्हणजे काय आहे? तर हे एक अल्कोहोल बेस्ड जैव इंधन आहे. हे देखील इथेनॉल सारखंच फर्मेंटेशनच्या प्रक्रियेतून तयार होतं. ऊसाची मळी, मका, तांदूळ अशा सगळ्यापासून याचं उत्पादन होऊ शकतं आणि हे गाड्यांच्या इंजिनसाठी इथेनॉलपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं जातंय. याचा मायलेजवर काय परिणाम होईल याबाबत तज्ज्ञांचं दुमत आहे. काहींचं म्हणणं आहे की जास्त परिणाम होणार नाही. काही म्हणतात की इथेनॉल सारखाच परिणाम होईल. याशिवाय सध्याचे ट्रक, बस आणि प्रवासी डिझेल गाड्यांमुळे कोणताही बदल न करता लहान प्रमाणात आयसोब्युटेनॉल ब्लेंड वापरता येतं असंही काही चाचण्यांमध्ये स्पष्ट झालंय. सध्या भारताचं डिझेलच्या बाबतीत उद्दिष्ट फक्त 5% बायोडिझेल ब्लेंडिंगचं आहे. म्हणजे B5 हे टार्गेट आहे. याच्या चाचण्या पूर्ण झाल्या किंवा मग हे सुरक्षित आहे असं लक्षात आलं तर मग भविष्यात आपण B20 पर्यंत जाण्याचा विचार करू शकतो. पण इंडोनेशियाप्रमाणे B50 काय आपल्याकडे आत्ता लगेच शक्य नाहीये. आता खरं तर इंडोनेशियाने त्यांच्याकडे असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून तेल आयातीवरची डिपेंडन्सी कमी केली, हे कौतुकास्पद आहे. पण या निर्णयामुळे तिथल्या गाड्यांवर काय परिणाम होतो हे पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, आपल्याकडे E85चा किंवा बायोडिझेलचा प्रयोग यशस्वी होईल का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.